राज्यामध्ये सर्वच भागात सध्या मुसळधार पाऊस होतोय, पण या मुसळधार पावसामुळे शेत शिवारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। असं असलं तरी सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाटातलं निसर्ग सौंदर्य बहरलेलं आहे। माळशेज घाटातले ही दृश्य आपण पाहतोय। दाट धुकं ढग दाटून आलेले आहेत। उंच कड्यांच्या डोंगरावर टेकलेले ढग मनाला प्रसन्न करतायत। ही विलोभनीय दृश्य आपण पाहतोय झी24 तासवर आणि या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी, आनंद लुटण्यासाठी पर्यटक या परिसरात गर्दी करू लागलेत। तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांनी। पाहूयात। राज्याच्या सर्वच भागात मान्सूनपूर्व पावसाची संततधार सुरू असून मुसळधार पावसामुळे शेत शिवारात जरी नुकसान झालं असलं तरी सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील निसर्ग वैभव मात्र सध्या भरू लागलेला आहे। मी सध्या माळशेज घाटातील नागफणी पॉइंट वरती आलेलो। आपण या ठिकाणी पाहू शकता उंच कड्याच्या डोंगरावरती या ठिकाणी ढग दाटून आलेले आपल्याला पाहायला मिळतात असून या ठिकाणी अक्षरशः ढग हे डोंगरावरती टेकलेले पाहायला मिळतात आणि हे विलोभनीय दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने पर्यटक हे माळशेज घाटात गर्दी करत असतात। सध्या या ठिकाणी अनेक पर्यटक या ठिकाणी येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत। काय सांगाल, कुठनं आलात आणि काय वाटले या ठिकाणी? आम्ही शापूर तालुक्यातून आलो आहोत। इथे यायचं कारण एकच की इथलं जे सौंदर्य आहे ते खूप सुंदर आहे आणि इथलं वातावरण खूप भारी आहे। त्यामुळे आम्ही एवढा लांबून खास इथे फिरायला आलेलो आहोत। आणि इथले जे मेन पॉइंट आहेत जसं की ओझरचा गणपती झाला, आपला शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ला, हे खरंच बघण्यासारखं आहे। तुम्ही पण नक्की या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी इथे या। हीच राज्याच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची जरी बॅटिंग सुरू असते तरी सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील निसर्ग वैभव सध्या बहरू लागलेला असून माळशेज घाटातील हे विलोभनीय दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी या ठिकाणी पर्यटक गर्दी करू लागलेले आहेत। हेमंत सापुडे, झी मीडिया, माळशेज, पुणे।